सावली, आई तुम्ही बघताय ना, त्याला सारंगची अवस्था बघवत नाहीये हो. सावली, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यापासून तो फक्त आणि फक्त सावलीच्या नावाचा जप करतोय. त्याला फक्त तिचीच आठवण येते, तिचीच गरज भासते. आई आपण आता तरी काहीतरी केलं पाहिजे. आपण तिला बोलवूया, नाही ते प्लीज आई. अमृता, मला कळतंय तुझं प्रेम आहे सारंगवर सावली, आणि त्याची ही अशी अवस्था तुला बघवत नाहीये म्हणून तू असं बोलतेस. पण सारंग ना तापाच्या ग्लानीत काहीतरी बरळतोय, बडबडतोय. सावली, त्याला सुद्धा बिचारायला कळत नाही. हे काय सिरियसली घ्यायचं? आई तुम्हाला कळत नाहीये का, तो बडबडत नाहीये, त्याला सावलीची गरज आहे. डॉक्टर तर म्हणाले. बबलू, सावली, खरं खरं सांग, काय काम होतं तुझं इथे? हां, काय शोधायला आली होतीस? मुळात आय डोंट नीड एनी एक्सप्लेनेशन. आता मला काही सांगण्यापेक्षा ना, स्वतःचा जीव कसा वाचवशील त्याचा विचार कर. एक मिनिट भैरवीजी, काय बोलताय तुम्ही? मला नाही कळत आहे. माझा जीव वाचवणं वगैरे हे कुठून आलं? तुम्ही ना उगाच माझ्यावर संशय घेताय. मी उलट इथे तुम्हाला खूप महत्त्वाची बातमी द्यायला आले होते, खूप इम्पॉर्टंट न्यूज. बरं, ती ऐकून तुम्हाला आनंद होईल की नाही होणार हे मला नाही माहीत, पण ती इतकी महत्त्वाची न्यूज आहे जी मला वाटलं की तुम्हाला इथे येऊन द्यावी, म्हणून खास तुमच्यासाठी मी इथे आले आणि तुम्ही माझ्यावर संशय घेताय. कसली बातमी? सारंग शुद्धीवर आलाय, आणि तो शुद्धीवर आल्यापासून काय करतोय माहितीये? सावलीच्या नावाचा जप. व्हॉट? तो शुद्धीवर आल्यापासून फक्त आणि फक्त सावलीचंच नाव घेतोय, दुसरं काहीच सुचत नाहीये त्याला. बबलू, काय चाललंय? काय लपवतोस माझ्यापासून? आणि मला सांग, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नेमकं काय म्हणाले होते? आईने मगाशी तुला गप्प का केलं? काही नाही, ते मॅमने धमकी दिली आहे मला की काहीच सांगायचं नाही म्हणून. काही सांगायचं नाही म्हणजे? अरे तिथे आपला सारंग मरणाच्या दारात उभा, आणि काय चाललंय आपल्या घरात? मला सांगणारच की नाही तू? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय, जोपर्यंत सावलीवणी ते येत नाही तोपर्यंत सारंग दादा मानसिक धक्क्यातून बाहेर पडणार नाही. बबलू, मी तुला बजावून सांगितलं होतं, ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही. तरी सुद्धा हिला सगळं काही सांगितलंस तू? हो, सगळं सांगितलं. किती दिवस डोळे झाकून बसू मी? सारंग दादाची अवस्था बघताय ना, प्रत्येक सेकंदाला सावलीवणी हे नाव घेतोय. बासा बबलू, एक शब्द बोलायचं नाही यापुढे. बोलणार आता नाही, शांत बसणार मी. अहो, तुम्ही त्याच्या आई आहात ना, त्याच्या जीवापेक्षा तुम्हाला तुमचा स्वाभिमान मोठा वाटतोय. हो, सारंग दादा मरणाच्या दारात उभा आहे आणि तुम्हाला तुमचा राग, तुमची जिद्द मोठी वाटते. तुम्हीच ठरवा की तुमच्यातली सासू मोठी की आई मोठी. मला माफ करा, त्या घोर पापात मला सहभागी नाही व्हायचंय म्हणून मी सगळं सांगितलंय. बाबा, तू कसा आहेस रे? मला तुला भेटायचं होतं, पण हॉस्पिटलमध्ये मला कोणीच भेटू दिलं नाही. खूप लागलं होतं का? खूप दुखत होतं का रे? बाबा, एकदा डोळे उघड आणि बोल ना माझ्याशी. तू मला सरप्राईज द्यायला निघाला होतास ना, मग हे सरप्राईज दिलंस तू मला? बोल ना बाबा, बोल ना. हा बीर बोल. हॅलो ओवी, गुड न्यूज असते ना ग?
तुझे बाबा तुझ्या घरी आलेले असतात ना आणि ते आता पूर्णपणे शुद्धीवर येत असतात बघ. अमृता काकूने आम्हाला सांगितलं असतं अबीर बाबाला घरी आणले खरं, पण तो पूर्णपणे शुद्धीवर नाही आलाय. काय हे कसं शक्य असतं ओवी? पण मला तर आई बोलले असते की ते पूर्णपणे शुद्धीवर आले असतात आणि बोलायला लागले असतात म्हणून. अरे अबीर, मी केव्हापासून बोलत बसले त्याच्याशी, पण तो माझ्याशी एक शब्द पण बोलत नाहीये. मला तर वाटते माझा आवाज पण ऐकू येत नाहीये त्याला. मग आईने मला असं का सांगितलं असतं म्हणतो मी? अमृता काकूने आईला उपवास सोडायला लावला असतो, कारण की तुझे बाबा बोलायला लागले असतात म्हणून. सावली सावली. हॅलो अभि, ऐकतेस का नाही? अबीर, बाबा बोलायला लागले. तुला माहितीये का तू कोणाचं नाव घेतोय? कोणाचं सांग ना, कोणाचं? सावली टीचरचं नाव घेतोय. आईचं नाव? अगं ओवी, पण हे कसं शक्य असतं? तुझे बाबा माझ्या आईचं नाव का घेतील? मला नाही माहिती अबीर, पण मी आत्ताच ऐकलं. तुझ्याच आईचं नाव घेतोय बाबा. म्हणजे ओवी, याचा अर्थ स्पष्ट असतो बघ. तुझ्या बाबाचं आणि माझ्या आईचं काहीतरी जुनं नातं असतं. जर असेल तर तुझ्या आईला इथे यायला सांग. मला वाटतंय बाबाला सावली टीचरची काहीतरी बोलायचंय. ओवी, मी सांगत असतो बघ आईला, तू सुपरिरोची आणि तुझी काळजी घे. मी आताच आईशी बोलतो. बाय. एक तरी गोष्ट सांग ना रे बाबा. आई येऊ? ये. हे कशी आहे तुमची तब्येत? ठीक आहे. डोळे बघा किती सुजलेत. तरी मी तुम्हाला सांगत होते तुम्ही जाऊन आराम करा, मी बसते सारंगकडे, पण तुम्ही ऐकलं नाहीत ना. पण बरं झालं मी ओवीला तरी घेऊन गेले माझ्या खोलीत झोपायला. कारण काल जर तिने सारंगच्या तोंडून सावलीचं नाव ऐकलं असतं ना, तर ती तेव्हाच सावलीकडे धावत गेली असती आणि तिला इथे घेऊन आली असती. एक मिनिट, तुला काय नेमकं काय सुचवायचंय? तुझी काय अपेक्षा आहे? मी जावं सावलीकडे, पदर पसरावा, हात जोडावेत, पाया पडाव्या तिच्या आणि तिला सांगावं, ये बाई ये, माझ्या सारंगसाठी माझ्या घरात ये? आणि मी कोण आहे सांगणारी? स्वतः डॉक्टरनी सांगितलं. आणि मग अशी बबलूने लहान तोंडी मोठा घास घेतला खरा, पण तो काही चुकीचा बोलला नव्हता. पण तुम्ही त्याच्यावर चिडलात, त्याचा उपरेपणा तुम्हाला खटकला आणि तुम्ही ते हट्टाला पेटलात की काही झालं तरी सावली या घरात येता कामा नये. आई, सारंगच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, तर मी अख्ख्या जगाला ओरडून सांगेन की तुमच्या हट्टापायी, तुमच्या अहंकारापायी सारंगचा जीव गेला. बासा, खूप बोलतेस तू. काही वाटेल ते बोलायचं. उचलणी जीभने लावली टाळ्याला.